नमस्कार. आज आपण गाजरची खीर कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. सध्या मार्केटमध्ये गाजर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे व या तुपामध्ये काजू बदाम कट करून ॲड केलेले आहेत. आता आपल्याला हे ड्रायफ्रूट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट ॲड करू शकता. गोल्डन ब्राऊन झाले की आपण ते काढून घेऊयात. आता आपण यामध्येच 2 मीडियम साईजचे गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घेतलेले आहेत. आता आपण हे 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घेणार आहोत. चार ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण हे गाजर व्यवस्थित परतवून घेणार आहोत. गाजर सॉफ्ट झाले की मग आपण यामध्ये दूध ॲड करूयात. रेसिपी एकदम साधी सोपी आहे व चवीला अतिशय अप्रतिम लागते. त्यामुळे ही गाजरची खीर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता आपण यामध्ये 1 लिटर गरम करून घेतलेलं दूध ॲड करणार आहोत. आता आपल्याला हे दूध मीडियम फ्लेमवर अर्ध होईपर्यंत व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं आपण ही खीर व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे व दूध आपलं अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. बघा दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता अधूनमधून या बाजूला जी साय येते ती आपण काढून घेणार आहोत व दूध पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे छानपैकी उकळवून घ्यायचं आहे व अधूनमधून जी दुधाची साय बाजूला येत आहे ती आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत. दूध अर्ध होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट ॲड करूयात. व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण पाव चमचा वेलची पूड ॲड केलेली आहे व अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे. साधारण 5 ते 6 चमचे. 1 टेबलस्पून बेदाणे घेतलेले आहेत व 100 ग्रॅम इथे मी मावा घेतलेला आहे. मावा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर मावा ॲड करायचा नसेल तर तुम्ही दूध अजून थोडंसं आटवून घ्या. तसेच तुम्ही इथे काजूची पावडर सुद्धा वापरू शकता. चवीला हे अतिशय अप्रतिम लागते. किंवा तुम्ही कोणतीही माव्याची मिठाई सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. माव्यामुळे या खिरीची चव अतिशय अप्रतिम लागते. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपली गाजरची खीर एकदम रेडी आहे. घरी जर पाहुणे येणार असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करून पहा. धन्यवाद.